विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर गिरीश पवार, जयंत गणपत नटावकर कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेला आपण पाठ्यपुस्तकाचं मुखपृष्ठ, पाठ्यपुस्तकाचं मलपृष्ठ म्हणजे पाठ्यपुस्तकाचं बाह्यरंग बघितलं आणि पाठ्यपुस्तकाचं अंतरंग देखील बघितलं. पाठ्यपुस्तकातील 6 घटकांचा आपण अभ्यास बघितला. या 6 घटकांपैकी सुरुवातीचा जो घटक आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे गद्यपाठ. आणि या गद्यपाठातला जो पहिला धडा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे वेगवशता. वेगवशता हा प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचा एक वैचारिक लेख आहे. म्हणजे वेगवशता हा वैचारिक लेख आहे आणि तो आज आपल्याला अभ्यासायचा आहे. परंतु त्याआधी आपण प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याबद्दल जरा माहिती जाणून घेऊया, समजून घेऊया. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे नाव अवघ्या महाराष्ट्राला, देशाला आणि विदेशाला देखील माहित आहे. खरं तर प्राचार्य शिवाजीराव भोसले हे नाव माहित नसलेलं व्यक्तिमत्व उभ्या महाराष्ट्रात आपल्याला दिसणार नाही. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची ओळख म्हणजे उत्तम वक्ते म्हणून आपल्याला होते. परंतु मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या घरात शिक्षकाचा वसा हा होताच. म्हणजे वडील त्यांचे शिक्षक होते. परंतु प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी कायद्याची पदवी घेतली. काही काळ त्यांनी वकिली देखील केली. परंतु वकिलीच्या पेशात त्यांचं मन रममान झालं नाही आणि म्हणून ते शिक्षक पेशात आले. फलटणला त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी केली. फलटणलाच त्यांनी प्राचार्य पदाची धुरा सांभाळली आणि ही प्राचार्य पदाची धुरा 1 नाही, 2 नाही, 3 नाही तर तब्बल 25 वर्ष सांभाळली. उत्तम प्रशासक म्हणून प्राचार्य शिवाजीराव भोसले यांचं नाव आणि लौकिक झाला. नंतरच्या काळात ते मराठवाडा विद्यापीठाचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून देखील विराजमान झाले. आणि या दोन्ही ठिकाणी त्यांनी आपल्या उत्तम प्रशासनाचं दर्शन सर्वांनाच घडवून दिलं. हे सर्व असताना त्यांनी समाज प्रबोधन, समाजाचं उद्बोधन व्हावं यासाठी लेखन, वाचन हा त्यांचा महत्वाचा जो व्यासंग होता तो सुरूच ठेवला. खरं तर त्यांनी लेखक म्हणून जी काही पुस्तकं लिहिली त्याच्यात काही वैचारिक पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने आपण जर उल्लेख केला तर कथा वक्तृत्वाची जागर खंड 1 व 2, जीवनवेध, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, मुक्तिगाथा महामानवांची, यक्ष प्रश्न, हितगोष्टी इत्यादी ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले. खरं तर हा सर्व लेखनाचा प्रपंच सांभाळत असताना, नोकरी करत असताना त्यांना विविध पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. खरं तर त्यांचं कार्य, कर्तृत्व, वक्तृत्व आणि यातूनच त्यांना मिळालेलं नेतृत्व आणि महाराष्ट्राने जी त्यांची एक विचारवंत म्हणून दखल घेतली त्यात प्रामुख्याने 2 पुरस्कारांचा इथे मला उल्लेख करावासा वाटतो. त्याच्यात राजश्री शाहू महाराज पुरस्कार हा कोल्हापूर शहरातर्फे दिला जाणारा पुरस्कार आहे आणि श्रीमंत मालोजीराव स्मृती पुरस्कार हा फलटण इथून दिला जाणारा पुरस्कार. या 2 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. वक्ते म्हणून जर आपण प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याकडे बघितलं तर पुण्यातली जी प्रसिद्ध व्याख्यानमाला आहे ती म्हणजे वसंत व्याख्यानमाला. या वसंत व्याख्यानमालेत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी 28 वर्ष व्याख्यानं दिली आणि म्हणून उत्तम वक्त्याचं अंग त्यांच्याकडे होतं याचं आपल्याला दर्शन घडतं. खरं तर त्यांनी जी पुस्तकं लिहिली त्या जागर खंड 2 या पुस्तकातून आपल्याला हा वेगवशता हा धडा अभ्यासायचा आहे.
खर तर हे जे पुस्तक आहे जागर खंड 2, या पुस्तकातूनच आपल्या पाठ्यपुस्तकात हा वेगवष्टा हा गद्यपाठ घेण्यात आलेला आहे. हा एक वैचारिक धडा आहे. मित्रांनो, साहित्याचे जसे कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन हे जसे भाग आहेत, तसं आजच्या काळातलं सदर लेखन म्हणजे वृत्तपत्रात सदर लेखन करणाऱ्या लेखकांची देखील आवर्जून दखल घेतली जाते. खर तर सदर लेखन काय असतं, तर वर्तमानपत्रात ठराविक दिवशी ठराविक पानावर जे लेखन केलं जातं, वैचारिक लेखन केलं जातं, ते सदर लेखन या प्रकारात मोडतं. सदर लेखन हे स्तंभ लेखन प्रमाणेच असतं. ते वृत्तपत्र असतील, साप्ताहिक असतील, यातून ते प्रकाशित होतं. खरं तर वाचकांची याला मोठ्या प्रमाणात पसंती आहे, म्हणून हा लोकप्रिय असा लेखन प्रकार आजच्या काळातला आहे. ठराविक दिवशी ठराविक वेळी ठराविक पानावरच हे सदर प्रकाशित होतं. साधारणतः हे सदर लिहिताना लेखकाला 300 ते 800 शब्दांपर्यंतची मर्यादा असते आणि या शब्द मर्यादेत अशा प्रकारचं सदर चालवलं जातं. याचं वैशिष्ट्य काय असतं? खरं तर नवा दिवस, नवा विषय आणि नवा विचार हे खरं तर सदर लेखनाचं प्रामुख्याने वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. मग वेगवष्टा हे सदर सर्वप्रथम दैनिक सकाळ मधून प्रकाशित झालं आणि प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी दैनिक सकाळ मध्ये जी सदर लिहिली त्या सर्व सदरांचं संकलन हे जागर खंड 2 या पुस्तकात केलेलं आहे आणि अक्षर ब्रह्म या प्रकाशनाने ते प्रकाशित केलेलं आहे. म्हणून आपण आता वेगवष्टा या गद्यपाठाचा अभ्यास करणार आहोत. म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्याबद्दल आता आपण माहिती मिळवली. वेगवष्टा, खरं तर त्या शीर्षकाकडे आपण जर बघितलं तर आपल्याला त्याचा अर्थ लक्षात येतो. याच्यात 2 शब्द आहेत. वेग, वेग म्हणजे गती आणि वशता म्हणजे आहारी जाणं. वेगाच्या आहारी जाणं म्हणजे वेगवष्टा. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. म्हणजे काय, तुम्ही कोणत्याही गोष्टीच्या अति आहारी गेलात तर तुमच्या वैयक्तिक जीवनात, सामाजिक जीवनात तुमचं अधःपतन किंवा तुमचं नुकसान हे ठरलेलंच आहे. त्याच्यामुळे आपल्याला प्रत्येकाला दैनंदिन जीवन जगत असताना, सामाजिक जीवन जगत असताना आपल्या जगण्याला संयम हा अतिशय महत्वाचा असतो. मित्रांनो, खरं तर आपण जेव्हा रस्त्याने प्रवास करतो त्यावेळेस रस्त्याने प्रवास करत असताना आपण रस्त्यावर जी विविध बोर्ड लावलेली असतात ती वाचतो. त्यातलं एक बोर्ड आपण सर्वांनीच वाचलेला आहे, ते म्हणजे अतिघाई संकटात नेई, आवरा वेगाला सावरा जीवाला, वेग कमी जीवनाची हमी. आम्ही हे वाचतो पण प्रत्यक्षात ते आचरणात कधी आणत नाही. खरं तर प्रवास करताना असे असंख्य तरुणांना मी बघितलंय की ते असं बोर्ड दिसलं की उलट आपल्या गाडीचा वेग वाढवताना दिसतात. म्हणजे काय, जिथे आपल्याला सूचना केलेली असते तिथेच मात्र आपण त्या सूचनेचं उल्लंघन करतो आणि असं करण्यात आपल्याला आपला पुरुषार्थ आपण दाखवतो असा स्वाभिमान, अभिमान वाटायला लागतो. खरं तर जेव्हा ट्रॅफिक हवालदार रस्त्यावर उभा असतो आणि त्यांच्या समोरून जेव्हा आपण ट्रिपल सीट गाडी घेऊन जातो याचं आपल्याला मोठं कौतुक वाटतं. परंतु आपण कायदा मोडला, आपण कायद्याची पायमल्ली केली याचं भान मात्र आपल्याला नसतं. आपण कधी याचं आत्मचिंतन करत नाही. आणि म्हणून या सर्व फलकांचा आपल्या वैयक्तिक जीवनावर परिणाम व्हायला हवा, आपण ते आचरणात आणायला हवं. म्हणूनच रस्त्यांवर ही फलक लावलेली असतात. परंतु आपण तरीही दैनंदिन जीवनात आपल्या वाहनांचा वेग मर्यादित ठेवतो का? या पाठाचा जो गर्भित आशय आहे तो गर्भित आशय काय आपल्याला सांगतो की आपण आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या वाहनांचा वेग मर्यादित ठेवतो का? आणि दुसरी महत्वाची गोष्ट,
खरोखर आपण गरजेसाठीच वाहनांचा वापर करतो का? आणि करत असू तर तो योग्य वेळी योग्य ठिकाणी करतो का? की गरज नसताना फक्त खोट्या प्रतिष्ठेपायी आपण वाहनांचा वापर करतो? याचं आत्मचिंतन करायला लावणारा हा धडा आपल्याला अभ्यासायचा आहे. वेग व वशता या शीर्षकाची समर्पकता, त्याचा अर्थ आपण बघितला. वेग म्हणजे गती, वशता म्हणजे आहारी जाणं. कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणं हे जसं वाईट असतं तसं वेगाच्या आहारी जाणं हे सुद्धा वाईटच आहे. मला हे मान्य आहे, वेग गती हे प्रगतीचं लक्षण आहे. पण असं जरी असलं तरी सुद्धा आयुष्यात संयम हा अतिशय महत्वाचा आहे. कारण संयम बांध आयुष्यात असतो तरच आयुष्याला शिस्त असते. नदीला काठ असतात म्हणून ती नदी आहे. जर तिला काठ राहिले नसते तर तिचं पाणी दुथरपा वाहत गेलं असतं आणि त्या पाण्याने जीवन दान देण्यापेक्षा ती जीवघेणी ठरली असती. म्हणून प्रत्येक गोष्टीला बंधनं आहेत, प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे, प्रत्येक गोष्टीला संयम आहे. आपण वेगवर्षा या पाठाचा आशय आपण आज बघणार आहोत. मित्रांनो, जसं हा धडा आपल्याला शिकवतो की आयुष्य आपण संयमाने जगायला हवं. तरुणाईला संयमाने जीवन जगण्याचा कानमंत्र देणारा हा धडा आहे आणि आयुष्यात संयमालाच खूप अधिक महत्व आहे. मित्रांनो, संयम म्हणजे 2 पाऊल मागे येणं किंवा पराभव असं नसतं. आयुष्यात 2 पाऊल मागे येणं हे खरं तर आपल्या प्रगतीसाठीच हितकारक असतं. एक छोटस उदाहरण सांगतो बघा. आपण बेडूक उडी जागेवर मारतो, परंतु जर आपल्याला लांब उडी मारायची असेल तर आपल्याला 2 पाऊल मागे यावं लागतं. 2 पाऊल मागे आल्याशिवाय जशी आपण लांब उडी मारू शकत नाही, तसं आयुष्यात संयमी असणं, आयुष्यात संयम बाळगणं, 2 पाऊल मागे येणं म्हणजे अपयशी होणं असा त्याचा अर्थ होत नाही. या पाठात आपण अभ्यासतोय की आपण वेगवान वाहन चालवतो. जे तुमच्यापैकी बसलेले जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांकडे, असंख्य विद्यार्थ्यांकडे बाईक आहे, 2 व्हीलर आहे, दुचाकी आहे. आणि तुम्हालाही माहिती आपल्या शहरात काय घडतं. साधारणतः 9-10 वाजेच्या सुमारास आपण त्या रस्त्याच्या बायपासला जातो आणि त्या बायपासला गेल्यावर तुम्ही रात्री सर्व मित्र एकत्र आल्यावर काय करतात, तर रेस लावतात, बरोबर ना? याचा अर्थ काय, जे आपल्या शहरात घडतं ते इतर शहरातही घडतंय. म्हणजे काय, आपण जी बाईक घेतली, आपण जी दुचाकी घेतली, ती या कामासाठी घेतली होती का? अशा जीव घेण्या गोष्टी करण्यासाठी घेतली होती का? तर याचं उत्तर हे नाही असंच आहे. परंतु आपण मात्र मित्रांबरोबर वाहत जातो आणि कधीही आपण या चुका करतो आणि त्याची मग आपल्याला जी फळं भोगावी लागतात ती मात्र स्वतःलाच भोगावी लागतात. याचा मात्र आपण विचार करत नाही. खरं तर थांबणं, चालणं आणि धावणं हे जीवनचक्र आहे. म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं म्हणतात की धावणाऱ्याला रस्ता सापडतो, त्याला शक्ती प्राप्त होते. म्हणजे काय, जो चालतो, जो चालत राहतो त्याला मार्ग सापडतो असं आपण नेहमीच ऐकलंय. परंतु हे जसं चालणं, थांबणं, पुन्हा चालणं, धावणं हे जीवनाचं चक्र आहे, तसं आयुष्यात आपल्या विचारांना देखील गती असणं महत्वाचं असतं. जसं आपल्या वाहनांची गती आपण बघतो तशी आपण आपल्या विचारांची गती देखील अभ्यासणं महत्वाचं आहे. कारण विचारांची गतीच आपल्याला प्रगतीकडे नेते आणि खरं तर त्या गतीला मात्र दिशा हवी. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात दिशाहीन वेग, दिशाहीन गती ही तुमच्या अधोगतीलाच कारणीभूत असते.
म्हणून आयुष्यात गती असणं क्रमप्राप्त आहे. गतीशिवाय प्रगतीच नाही. पण गतीला दिशा असायला हवी, ती सुयोग्य दिशेने व्हायला हवं. ती जर दिशाहीन होत असेल तर मग मात्र तुम्ही समजा की तुम्ही अधोगतीच्याच मार्गाने जात आहात. आणि म्हणून जीवनात गती हवी, ती दिशाहीन नको. खर तर हे असं रस्त्यावरची वाहनं बघितली तर आपल्या काय लक्षात येतं? तर रस्त्यावरची वाहनं बघितली तर आपल्याला असं लक्षात येतं, आपल्याला आश्चर्य वाटतं की रस्त्यावर एवढी वाहनं आली कुठून? आणि आलीत तर ती खरोखर एवढ्या गरजेची होती का? खरोखर वाहन वापरणारा गरजवंत आहे का? त्याला त्या वाहनाची गरज आहेच का? आज जर आपण बघितलं सदन कुटुंबात व्यक्ती परत्वे एक वाहन दिसतं, खरोखर व्यक्ती परत्वे वाहनाची गरज आहे का? याचा आपण कधी विचार करणार आहोत का? म्हणून मला हे मान्य आहे, आजच्या काळातलं आपलं जीवन 10 दिशांना विभागलंय. म्हणजे अगदी मुलांची शाळा एका टोकाला तर हॉस्पिटल दुसऱ्या टोकाला, खरं तर कार्यालय एका बाजूला आणि मंडळी दुसऱ्या बाजूला. मग आयुष्याची ही टोकं जर सांगायची असतील, ही जर जोडायची असतील तर गती आवश्यक आहेच. परंतु अनाठाई अनावश्यक गती मात्र अधोगतीलाच कारणीभूत ठरते. म्हणून जीवनाची ही टोकं सांगायची असतील, जोडायची असतील तर आपल्याला गती घ्यावीच लागेल. गती ही आपली गरज आहे, कारण हे युगच स्पर्धेचं आहे. तुम्ही ठरवलं तरी तुम्हाला धावायचंय आणि तुम्ही नाही ठरवलं तरी तुम्हाला धावायचंच आहे. आणि म्हणून गती ही गरज आहे. परंतु अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती ही एक विकृती आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, विकृतीच आहे. कारण नसताना रस्त्यावरनं जोरात गाडी चालवणं, आपली बाईक चालवणं ही विकृती आहे. खर तर आपण काय करतो, आपण एखाद्या ठिकाणी जर आपल्याला 10 वाजेला पोहोचायचं असेल तर आपण त्या ठिकाणी जायला किती वेळ लागतो याचा अंदाज घेऊन आपण योग्य वेळी घरातून बाहेर पडायला हवं. पण आपण असं करत नाही. आपलं स्वतःचं वाहन असतं, आपली स्वतःची दुचाकी असते, म्हणून आपण त्या दुचाकीवर स्वार होतो आणि आपण योग्य ठिकाणी योग्य वेळी पोहोचण्याचा जो आपला खटाटोप असतो त्यासाठी आपण काय करतो, मग शेवटी वाहनाची गती वाढवतो. खरं तर वेळेवर आपण घरातून निघालो असतो तर आपल्याला त्या गतीवर नियंत्रण आणता आलं असतं. म्हणून कधीतरी आपण पाश्चात्य जीवनशैलीचं अनुकरण करतो. म्हणजे लेखक त्या पाठात आपल्याला अमेरिकेचं उदाहरण देतात. ते असं म्हणतात की अमेरिकेतली लोक वाहनं वापरतात, परंतु आपण आता एक गोष्ट लक्षात घेऊया, अमेरिकेची भौगोलिक परिस्थिती, आपली भौगोलिक परिस्थिती याच्यात खूप मोठं अंतर आहे. त्यांच्याकडे प्रशस्त रस्ते आहेत, लोकसंख्या कमी आहे. आपल्याकडे रस्ते अरुंद आहेत आणि लोकसंख्या जास्त आहे. आणि मग अशा वेळेस आपण अमेरिका सारख्या देशाचं किंवा पाश्चात्य देशाचं अनुकरण करणं आपल्याला कितपत सोयीचं आहे याचा आपण खरं तर विचार करायला हवा. खरं तर रस्त्यावर वाहने वेगाने चालवतो. बघा आपण काय करतो, आपण म्हणजे अगदी तुम्ही असू द्या, अजून तुमच्यापेक्षा वयाने अधिक मोठे व्यक्ती असू द्या, आपण जेव्हा वाहन चालवतो तेव्हा आपण त्याला गती देतो. जोराने वेगाने आपण ती आपली दुचाकी, आपली बाईक आपण पळवतो, हाकतो आणि आपण त्या ठिकाणी पोहोचतो. म्हणजे आपण काय करतो, आपला वेळ वाचवतो. बरोबर. मग वाचलेल्या वेळेचं आपण काय करतो हाही एक प्रश्न आहे. त्या वाचलेल्या वेळेचा आपण अपव्ययच करतोय. आपण तो वाचलेला वेळ सत्कारणी लावतोय का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. आणि म्हणून आरंभीला काय होतं, म्हणजे सुरुवातीला काय होतं, माणसं वाहनावर स्वार होतात बघा. पण एक दिवस असा येतं की तेच वाहन त्याच माणसावर स्वार होतं. म्हणून कामापुरता आणि कामासाठी वाहन वापरणं हे योग्य आहे.
खरं तर तेवढाच त्या वाहनाचा वेग असायला हवा, त्या वेगावर नियंत्रण असायला हवं. हेच आपल्या जगण्याचं खरं तर तंत्र असायला हवं. अजून एक महत्वाची गोष्ट जी या पाठात लेखकांनी सांगितली ती म्हणजे रात्रीचा प्रवास. खरोखर गरजेचा आहे का? ठीक आहे, अगदी गरजेचा असेल तर रात्रीचा प्रवास करा, आणि जर गरज नसेल तर मात्र रात्री प्रवास करणं हे देखील कसं धोकेदायक ठरू शकतं. रात्रीच्या वेळेस रस्ता हा जसा निर्मनुष्य असतो तसं रात्रीच्या वेळेस रस्त्यावर वाहनांची संख्या सुद्धा कमी असते, आणि रात्रीच्या वेळेस आपल्या वाहनाची गती सुद्धा अधिक असते. परंतु ही गती मात्र आपल्याला अधोगतीकडे नेते, म्हणून आपण कारण नसताना रात्री प्रवास करणं टाळावं. अगदी अत्यावश्यक असेल तरच आपण रात्रीचा प्रवास करावा. खरं तर आपली जीवनशैली बदलत चालली. म्हणजे काय करतो, गरजेपोटी वाहन वापरणं ही एक वेगळी गोष्ट आहे, परंतु काही लोक स्वतःची प्रतिष्ठा, आपली श्रीमंती, आपलं वैभव, आपलं समाजातील स्थान अधोरेखित करण्यासाठी वाहनांचा वापर करताना दिसतात. काय गरज आहे? कधी कधी तर लोक कर्ज काढून वाहनं घेतात. म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, ऋण काढून सण साजरे करण्याची पद्धत आहे. हा त्यातलाच एक प्रकार आहे. म्हणजे गरज नसताना कर्ज घ्यायचं, वाहन घ्यायचं, हा कुठला शहाणपणा आणि हा कुठला व्यवहार? खरं तर तुमच्यापैकी अनेकांचे पालक आम्हाला भेटतात आणि ते आमच्या जवळ येऊन सांगतात की सर, मुलगा ऐकत नाही, कॉलेजला जायचं म्हणतो तर टू व्हीलर मागतो, दुचाकी मागतो, बाईक मागतो. मित्रांनो, खरोखरच तुम्हाला तुमच्या घरापासून महाविद्यालयापर्यंत येण्यासाठी बाईकची गरज आहे का? तुम्ही सायकलवर येऊ शकत नाही? तुम्ही या वयात पायी चालू शकत नाही का? पालकाकडे पैसा नसताना तुम्ही त्यांच्याकडे हट्ट करतात, आणि शेवटी तुमच्या हट्टापायी, तुमच्या हट्टाला ते बळी पडतात, कर्ज काढतात, अगदी कर्ज काढून तुम्हाला वाहन घेऊन देतात. यात कुठला शहाणपणा आला? म्हणून खरं तर आपण कारण नसताना कर्ज काढून आपण वाहन घेऊ नये. अगदी आपल्याला नितांत गरज असेल तरच आपण त्याचा वापर करायला हवा. आपण फक्त आपली श्रीमंती, आपली प्रतिष्ठा हे दाखवण्यासाठी वाहनांचा वापर करू नये. खरं तर आपण वाहनं वापरतो, बरोबर, पण आपण वाहन वापरत असताना आपण जातो कुठे, हाही एक प्रश्न आहे. आपण काय करतो की आपण भरधाव वेगाने त्या रस्त्यावर जातो, वाहत जातो. आपण कधीतरी गड किल्ल्यांवर गेलो का? कधीतरी आपण पर्यटक स्थळावर गेलो का? कधीतरी आपण निसर्गरम्य स्थळावर गेलो का? कधीतरी आपल्या गावाला, आपल्याच गावाच्या लगत वाहणाऱ्या नदीवर गेलो का? आपल्याच गावाजवळ असणाऱ्या तलावाजवळ आपण गेलो का? तर आपण अशा ठिकाणी जात नाही. आपण कारण नसताना रस्त्यावर फिरतो आणि एका अर्थाने आपल्या वेळेचा अपव्ययच करतो. आणि म्हणून मला असं वाटतं की रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या ही अधिक आहे. खरं तर हे चित्र जसं शहरात आहे तसंच चित्र आता आपल्याला खेड्यातही बघायला मिळतं. खेड्यातही वाहनांची संख्या वाढलेलीच दिसते. म्हणजे अगदी शेतकरी जो आपल्या घरातून शेतापर्यंत पायी चालायचा, जर तुम्ही आज खेड्यात बघितलं तर तो सुद्धा आज दुचाकीवर, बाईकवरच आपल्या घरापासून शेतापर्यंत जातो. म्हणजे अगदी घराचा उंबरठा तर शेताचा बांध इथपर्यंत जर आम्हाला आता दुचाकी लागत असेल तर ही आत्मचिंतनाची वेळ आहे. याचा पुढचा जो भाग आहे तो आपण पुढच्या तासिकेला बघू. आज या तासिकेला आपण काय बघितलं तर वेगवस्था या शीर्षकाचा अर्थ बघितला. त्यानंतर गती हे प्रगतीचं लक्षण आहे हे बघितलं, परंतु त्या गतीला संयम असायला हवा, कारण संयमाशिवाय माणसाची प्रगती होऊ शकत नाही हे बघितलं. कारण नसताना वाहन वापरायचं नाही हे बघितलं. कर्ज काढून जसं ऋण काढून जसं सण साजरे करता येत नाही किंवा आपण करतोय ते आता आपल्याला थांबवायचंय, तसं वाहनांच्या बाबतीतही आपल्याला हा अनाठायी होणारा खर्च थांबवायचा आहे. रात्रीचा प्रवास आपण शक्यतो करणार नाही आणि
या सर्व गोष्टींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. फक्त विचार करायचा नाही तर ते आचरणात आणायचं आहे. धन्यवाद.